मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। त्यांचं राजकारण असंवेदनशील, सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, कबूतरखाना नुकसान भरपाईवरून ठाकरेंचा सरकारवर प्रहार। संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती मात्र कोणतीही तक्रार केली नसल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण। अचानक 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले, रोहित पवारांचा निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन, डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचा दावा। बुलडाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस मतदार, निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ, सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा। इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। ठाण्यामध्ये स्वबळावर लढा, टेंभी नाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी, शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिंदे नाराज, यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार अन्यथा कारवाई, सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये भाजपकडनं स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा, 33 प्रभागांमध्ये इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर, तर ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकर यांच्याकडून मत व्यक्त। ठाण्यामध्ये भाजपचा महापौर होण्यासाठी पक्ष काम करेल, आपण गाफील राहता कामा नये, भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय केळकरांचं मोठं विधान। पालिका निवडणुकीत युती न झाल्यास स्वतंत्र लढणार, इतकी वर्ष लढतोय आणि सत्ताही आणतोय, आताही सत्ता आणून नरेश मस्केंचं विधान। देवाभाऊ आणि शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, बन यांचं विधान, तर युती धर्म तोडाल तर आमच्याकडे देखील मोठी यादी तयार, बालाजी किणीकरांनी केलं होतं वक्तव्य। पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा मास्टर प्लॅन, अनुभवी खासदार आणि आमदारांवर मुंबई पालिकेची जबाबदारी देणार, तर यंदा महापौर शिवसेनेचाच, शिंदेंच्या शिवसेनेकडनं वांद्र्यामध्ये बॅनरबाजी। जालन्याच्या भोकरदरमध्ये मतदार यादीत गोंधळ, एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात, हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, निवडणूक अधिकाऱ्यांचं आश्वासन। राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीस सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री, आम्ही म्हणलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले, संजय राऊतांची टीका, तर ठाकरेंची शिवसेनाच मोठी फ्रॉड फॅक्टरी, बन यांचा पलटवार। निलेश घायवळ प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, चौकशी करताना राजकीय हस्तक्षेप नसेल, योगेश कदमांची माहिती। मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेमधून भाजपत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश। नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई, आरोपी प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा। पुण्याच्या चाकणमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ई ट्रकचं लॉन्चिंग, ब्लू एनर्जी कंपनीच्या ईव्ही ट्रकची फडणवीसांकडनं टेस्ट ड्राईव्ह, मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्रक चालवला। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये बोनस जाहीर, नवी मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 34,500, तर ठाणे महापालिकेकडून 24,500 रुपये बोनस मिळणार। भारत जगातील सर्वात मोठा एआय हब बनणार, विशाखापट्टणममध्ये एआय हबसाठी गुगल 1.33 लाख कोटींची गुंतवणूक करणार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।